स्वप्नील जोशी हा एकेकाळी हिट होता, पण आता फ्लॉप ॲक्टर बनण्यामागची 5 कारणं. गेल्या 2 दशकांपासून एकसारखा अभिनय करणं, सेम प्रकारचे एक्सप्रेशन देणं आता लोकांना इरिटेट करतंय. कुठल्याही गोष्टीची लिमिट असते, ती आता क्रॉस झाली आहे. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांच्या हालचाली आणि डायलॉग डिलिव्हरी हे नेहमीच एकसारखे वाटतात. जसं त्याने भिकारी आणि वाडवीमध्ये केलं, तसे सिरियस आणि चॅलेंजिंग रोल लोकांना आता एक्स्ट्रीम लेवलवर बघायचे आहेत. पण तो एकसारख्याच कथा आणि अभिनयामध्ये गुरफटून पडलाय. त्याचे सिनेमे जेव्हा हिट व्हायचे तेव्हा जास्त कॉम्पिटिशन नव्हती आणि सोशल मीडिया एक्सप्लोजर नव्हतं. 5-10 वर्षाच्या आधी जे लोक आवडीने बघायचे ते सेम त्यांना नकोय, कारण की आता त्यांचा टेस्ट बदलला आहे. समांतर सारखा मास्टरपीस दिल्याच्या नंतर त्याला OTTवर रिलेव्हंट राहण्यासाठी खूप चांगली संधी चालून आली होती, पण त्याने त्याच्यानंतर एकही वेबसिरीज केली नाही आणि त्याला सर्वात जास्त बॅकलॅश मिळाला तो चला हवेउद्यामध्ये वारंवार दिसल्यामुळे. यामुळे त्याला ओव्हर एक्सपोजर मिळालं. त्यात अनैसर्गिक आणि वारंवार हसल्यामुळे शोचा पूर्णपणे फ्लो बिघडून जायचा. या टॉपिकच्या फुल व्हिडिओची लिंक ही बायोमध्ये आहे.